पण पहिले तुम्हाला हे बघायचंय की हे आहे मेड इन इंडिया. आपण हे अनबॉक्स करूया आणि बघूया. माझ्याकडे खूप सारे शूज आहे. मी कुठे ठेवू आणि इथे पण खूप सारे आर्ट करणार आहे आणि म्हणून आणि टेबलच्या आत ठेवतो आम्ही शूज आणि तिथे पण 2 शूज आहे माझे. तर आम्हाला वाटतं की इतके शूज फिट नाही होणार म्हणून आम्ही हे ऑर्डर केले आणि बाहेरचे रॅक पण भरले शूजनी म्हणून खूप मेसी झाले. तर चलो आपण हे अनबॉक्स करूया आणि खूप सारे शूज ह्याच्यामध्ये ट्राय करूया. पापा मदत कर ना. ओके. वाव बघा 1 पार्ट. ते बोलले की 6 आहे. हा मला नुसतं 3 मला हातची 6 पार्ट दिसतात आणि हात एक पण आहे ना. तर ऍक्च्युली ते शू रॅक आहे पण ते छोटे छोटे प्लांट्स ठेवायला पण यूज होऊ शकतं काही जणांना ते. पण आपण ते शूज साठी आणि हे खूप इझी आहे. व्यवस्थित ना असेंबल करतोय. असे एक्स मार्क्स लावायचे सगळ्या 4 साइडला. एक्स लावता ओके. बाबा एक लावून नुसतं एक पार्ट लावले मला. 1 पार्ट. ओनली 3 राजू. अच्छा बस फ्रॉम अदर साइड आपण काय करणार आहोत? हा शूज ठेवणार आहोत. अच्छा हे पहिले हे उलटे लावायचं आणि हे टर्न करायचंय असं आहे ते. म्हणून मी येत असं बोलते. म्हणून असं लावायचा. 1 मिनिट. मला वाटलं की इतकं हे काय ते. तो म्हणजे मी दुसरा पॅडलाही लावून घेते. मी पण आता बाबाची मदत करतेय एक्स लावायला. एक्स बोलती कारण एक्स शेप आहे ना ते मम्मा म्हणून. उलट परत असंच उलट पाहू. प्रॉपर त्याच्यावर शूज आणि सगळ्या चप्पल्स ठेवायच्या तुझ्या. इकडे तिकडे नाही टाकायच्या. आता बाबा हा वेस तो आपण लास्टला तो लावायचा. वाव लव इट. मी थोडी मदत करू. छान दिसत मग असं लावायचं. वन मिनिट. ही लेअर आपण पहिली फिनिश करूया. तुम्हाला किती लेअर आहे ते सांग. ही लेअर पहिली फिनिश करूया आणि ओके गुड. असं ओरडून लाव पापा मग छान दिसेल ते फिक्स करता. गिव मी वन. ठीक आहे पापा. लाईन ऑर्डर लावायचे. पापा बाकीचे अजून दुसरे किती लेअर झाले राजू? काउंट करा किती लेअर झाले. 1 2 3 लेअर. टोटल किती लेअर आहेत? 6. अरे पापा हा tough day and hard work. दमलीस? नाही. एवढे लेअरचं नव्हतं घ्यायला पाहिजे आपण. अरे छोटच घ्यायला पाहिजे. अरे 6. अरे राहू दे ना मग बाकीचे सेपरेट ठेवूया. मग छान दिसेल. बाबा असं असते अजून नाही फिट झालं ते. मला बघू दे. तू लेअर आहे ना. हो त्यातला एक हे करू शकतो आपण शेल्फ बुक्स साठी ना. कोणता? हा नाही शेल्फ करू शकतो. अगं 1 2 राहू दे ना पापा. आणि एक टॉयज पण गिव मी पिलर्स. हां पिलर्स एक्स नसतात. माझ्या हाईटच येतं. बॅकचं राहिलं. माझी इथपर्यंत हो माझ्या बॅकचं राहिलं ना राजू. किती मोठी आहे आता ही. ते फिट कर. अरे हा शूज रॅक ना मला दीदी बोलणार. दीदी कहना क्या चाहते हो? हा शूज रॅक ना मला दीदी बोलणार कारण हा खूप छोटा आहे माझ्यापेक्षा म्हणून. हा दीदी प्लीज शूज नीट ठेवा रॅक मध्ये आमच्या असं बोलणार.
असं बोलणार आहे ना. हे ना आणि सॉक्स पण तिथेच खाली ठेवायचे बाळा, इकडे तिकडे नाही ठेवायचे. ओके. नाउ द शू रॅक आवडलं तुला? हा. यू लाईक आणि इट? चलो आपण आत्मा फ्रेंड्स हे सगळं रेडी झाले. एक्स पण लावले, डब्बे पण लावले सगळ्यांवर. आणि आता चलो आपण शूज ट्राय करूया. मी खूप लाईट आहे इतकं आहे तरी, कारण मी दीदी आहे जी. ठीक आहे, इथे तर मस्त जागा आहे ना, इथे असं चिटकून लावायचं. आणि पहिले आपण हे ग्रीन शूज ट्राय करूया. इथं छान दिसत है ना. पण असे शूज पहिले आपण ना यूज शूज लावूया असे, आणि बाकीचे लावूया आता. तर पहिलं माझं कोणतं शूज वालं होतं, आता हे यूज करतील. असं लाईट मध्ये लावत जाऊया. आता बाकीची ट्री आहे. ओके. अरे माझ्याकडे पण इथे खाली ट्री आहे. हेवी शूज खाली ठेवायचे आणि लाईट वेले वर ठेवायचे. अरे नाही, लाईन मध्ये ठेवते. हे यूज, हे यूज, हे यूज, हे यूज, तर छान दिसत. आणि छोटे ना मग हे, आणि हे एकदम लास्ट. मग आणि वाव, नाईस. ना मला वाटलं की इथे तू शूज फिट होईल. सिंगल होऊ शकतात बाळा, पण तू असे ठेवले. ओके, आपण नंतर लावूया परत. छान, मी लावू. अरे फ्रेंड्स, जर तुम्हाला असं एक शूज रॅक्स बॉक्स पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ना तुम्हाला देईन. जर तुम्हाला हे शूज साठी यूज करत नसाल, टॉयज, बुक्स, एनीथिंग, पेन्सिल केस पण आपण सेव्ह करून ठेवू शकतो. ऑब्जेक्ट्स पण आणि नोटबुक्स, हेअरबँड्स कुठे पण ठेवू शकतो आणि काय पण यूज करू शकतो. सगळं सेफ ठेवतं. पण शूज तर हात 1 बाय 1 फिट होत नाही. हे ना मस्त दिसतंय. तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि ना बेल बटनला क्लिक